नसलेल्या व्यक्तीला विकण्यात आलेला आहे म्हाडातर्फे। प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो मी, यांच्याकडे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा व PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरांच्या सोडतीसाठी 19 सप्टेंबर 2025 रोजी जाहिरात देण्यात आली। या जाहिरातीमध्ये एकूण 4186 सदनिकांची 10 फेब्रुवारीला ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती। यावेळी एका नागरिकानं गोंधळ घालत म्हाडाकडून फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे। 2019 मध्ये म्हाडाची लॉटरी लागलेल्या एका व्यक्तीने घराचे पूर्ण 70 लाख भरले असतानाही म्हाडाने तेच घर दुसऱ्याला विकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। पुण्याच्या लॉटरी सोडती दरम्यान पीडित विजेत्याने भर सभेत आपला संताप व्यक्त केला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। नितीन घोरपडे यांना 2019च्या म्हाडा लॉटरीमध्ये एक फ्लॅट लागला होता। या घरासाठी त्यांनी कर्ज काढून 70 लाख रुपये म्हाडाकडे जमा केले, मात्र सर्व पैसे भरूनही त्यांना घराचा ताबा मिळाला नाही। धक्कादायक बाब म्हणजे म्हाडाने तेच घर परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकले असा दावा घोरपडे यांनी केलाय। मंगळवारी पुण्यात निवडणुकांमुळे रखडलेल्या लॉटरीची सोडत काढण्यात येत होती। यावेळी उपस्थित मंत्री अधिकाऱ्यांसमोर घोरपडे यांनी उभे राहून आपली व्यथा मांडली। मी गेल्या 5 वर्षांपासून मंत्रालय आणि म्हाडाच्या चक्रा मारतोय। मी खासगी नोकरी करणारा माणूस आहे, व्याजाने पैसे आणलेत। एकतर मला माझं घर द्या किंवा 18-20% व्याजासह माझे पैसे परत करा, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे। सर मी गोंधळ घातलेला नाही, मी न्याय मागण्यासाठी मी तिथं विचार मांडलेला आहे। 2019 मध्ये मी आणि माझ्या मिसेसने ऑनलाईन फॉर्म भरले। त्या ऑनलाईन फॉर्म मध्ये माझ्या मिसेसला 2 फ्लॅट लागले, त्यातला आम्ही एक फ्लॅट नियमानुसार एक फ्लॅट आम्ही तो परत केला। त्याचे अजूनही आम्हाला त्याची रक्कम अमानत रक्कम 15,000 रुपये अजूनही मिळालेली नाहीये। आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की ते 15,000 तिसऱ्या कुणाच्या त्या अमाऊंट म्हणजे अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत, तिसऱ्या माणसाच्या अकाउंटला ट्रान्सफर केले 15,000। त्यानंतर म्हाडाच्या नियमानुसार मी 56 लाख रुपये भरले, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, ते गव्हर्नमेंटला रजिस्टर आहे। आणि त्यानंतर जेव्हा पजेशनचा फ्लॅट मला मिळणार होता त्यावेळेस म्हाडाने फ्लॅटशी 2019च्या लॉटरीशी काहीही संबंध नसताना तो फ्लॅट त्या व्यक्तीला विकला, ज्याचा काहीही लॉटरीशी संबंध नाही। त्या व्यक्तीला माझा फ्लॅट 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने लागलेला। मी 2019 पासून त्यांच्या मागे 22 पासून की माझा फ्लॅट मला परत द्या, तुम्ही चुकून जरी दिला असेल तरी माझा फ्लॅट मला द्या, कारण त्याच्यावर बँकेचं लोन आहे, तो माझ्या नावाने रजिस्टर आहे, तो मला फ्लॅट द्या। या गंभीर आरोपावर मंत्र्यांनी तुमची फाईल माझ्यापर्यंत आलीच नाही किंवा तुम्ही मला भेटलेच नाही अशी उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। यावर घोरपडे यांनी अधिकाऱ्यांकडे फाईल आहे, त्यांना माहित आहे आणि तुम्हाला देखील मी भेटलो देखील आहे असं सांगितलं। तर अधिकाऱ्यांनीही या प्रकरणावर मौन पाळले। अखेर प्रश्न विचारणाऱ्या घोरपडे यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून म्हाडाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। म्हाडा लॉटरीमध्ये स्वस्तातील घर मिळावे म्हणून लाखो लोक फॉर्म भरतात, त्यापैकी काहींना घर लागते, बाकीचे पुन्हा प्रयत्न करतात, परंतु लागल्यानंतरही घर मिळेल की नाही याची खात्री नसल्याचे समोर येत आहे। लॉटरी प्रक्रियेवेळी 5-6 वर्षांपूर्वी एका व्यक्तीला घर लागलं, त्याने म्हाडाला 70 लाख भरले आणि त्याचे घर म्हाडाने दुसऱ्यालाच विकल्याचा हा प्रकार समोर आला। या व्यक्तीने भरसभेत आवाज उठवताच अधिकारी आम्हाला माहित नाही, तुम्ही भेटलाच नाही अशी उत्तरे देत होते। नितीन घोरपडे यांना 2019च्या लॉटरीमध्ये म्हाडाचं घर लागलं होतं। पुणे म्हाडाकडून मंगळवारी पुण्याच्या निवडणुकीमुळे रखडलेली लॉटरीची सोडत काढण्यात आली। यावेळी घोरपडे यांनी उभे राहत त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीवर आवाज उठवला। घोरपडे यांच्या दाव्यानुसार त्यांनी या फ्लॅटसाठी सर्व 70 लाख रुपये भरले, परंतु त्यांचे घर दुसऱ्यालाच विकण्यात आले। गेली 5 वर्षे ते म्हाडा आणि मंत्रालयाच्या चक्रा मारत आहेत, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना फाईल देत आहेत, परंतु त्यावर काहीच कारवाई होत नाही। त्यामुळे म्हाडाने मला नुकसान भरपाई द्यावी अशी उद्विग्न मागणी त्यांनी केली आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।